Good morning. This is 11th lecture of topic Human Health and Disease. Today we discuss next article, next type of disease, cancer. Cancer. Actually, it is not communicable type of disease or infectious disease. हा काय एकाचा आजार दुसऱ्याला होणारा आजाराचा प्रकार नाही, बट इट इज व्हेरी फेटल और डेंजरस. पण तरी सुद्धा बऱ्यापैकी तो घातक आहे, प्राणघातक आहे. So we here discuss about this next type of disease, cancer. First here proper definition. What is mean by cancer? सर्वप्रथम कॅन्सर म्हणजे नेमकं काय हे प्रॉपरली माहिती असणं गरजेचं आहे. Here actually cancer is nothing but abnormal, uncontrolled and continuous divisions and growth of cells is called as a cancer. मी मुद्दाम जाणीवपूर्वक डिफिनेशन या ठिकाणी लिहिलेली आहे. यातला प्रत्येक शब्द ना शब्द महत्त्वाचा आहे आणि या प्रत्येक शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजून घेऊया. हियर ॲबनॉर्मल मीन्स शरीराला त्रास देणाऱ्या, नको असणाऱ्या किंवा विकृत असा जरी अर्थ घेतला तरी चालेल. अनकंट्रोल याचा अर्थ स्वतःवरती ताबा नसलेल्या, आपण त्यांना थांबवू शकत नाही. अँड कंटिन्युअस त्याच्यामध्ये सातत्य असतं. कशामध्ये सातत्य असतं? डिव्हिजन्स अँड ग्रोथ ऑफ सेल. त्या ज्या कोणत्या पेशी असतात त्या पेशी सातत्यानं त्यांच्यामध्ये वाढ होत असते आणि त्या पेशींचं सातत्यानं विभाजन होत असतं. थोडक्यात आवर बॉडी इज मेड अप ऑफ सेल. आपलं शरीर पूर्ण पेशींनी बनलेलं आहे. बॉडीमध्ये पेशी महत्वाच्या आहेतच, बट समटाइम्स पण कधी कधी चुकून हियर इन सम पर्सन काही व्यक्तींच्या मध्ये हियर abnormal, uncontrolled and continuous division and growth of cell takes place. अचानक एखाद्या व्यक्तीमध्ये कारण नसताना बॉडीमध्ये जेवढ्या पेशींची गरज आहे तेवढ्या असणं गरजेचंच आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त नको असलेल्या पेशींची सतत वाढ होते आणि सतत त्यांची संख्या पण वाढते. कारण नसताना नको असलेल्या पेशींची शरीरामध्ये वाढ होणे आणि अनेक संख्या त्याच्यामध्ये संख्येत भर पडणं, या कन्सेप्टला खऱ्या अर्थानं आपण कॅन्सर असं म्हणतो. हे बेसिक कन्सेप्ट महत्वाचा समजून घेणं गरजेचं आहे. Then here next types. Here types याला आपण काय म्हणतो? प्रकार. Depending upon the spreading nature. There are two most important types of here this cancer. कॅन्सरचे दोन प्रमुख प्रकार पडतील स्प्रेडिंग नेचर नुसार. याचा अर्थ हा जो कॅन्सरचा प्रकार आहे
तो एका ऑर्गनचा दुसऱ्या ऑर्गनला बॉडीतल्या बॉडीत होईल का होणार नाही, याच्यानुसार हे दोन प्रमुख प्रकार असलेले दिसून येतील. हिअर फर्स्ट वन इज कॉल्ड एज ए बेनिगन. हिअर दिस फर्स्ट type, and second one is called as a malignant. These are the two types depending upon the spreading nature. Here we discuss with the help of here comparative analysis. आपण दोन्हीचा जरा कंपॅरेटिव्ह तुलनात्मक अभ्यास करू, म्हणजे इझिली समजायला सोपं जाईल. हिअर दिस फर्स्ट बेनिगन. हिअर such a type of cancer is not spread from here one organ to another organ. This is the first most important character. हा एका अवयवापासून दुसऱ्या अवयवाला किंवा बॉडीतल्या इतर अवयवांना होत नाही. It does not spread from one organ to another organ or another person. Here opposite to this, it spread from one organ to another organ. एका अवयवाला जर कॅन्सर झाला तर त्याचा प्रादुर्भाव, त्याची लागण बॉडीतल्या दुसऱ्या अवयवाला होते. हा स्प्रेड होतो, हा स्प्रेड होत नाही, हा दोन्हीतला मुख्य पहिला प्रकार. Then here second character, दुसरं लक्षण कोणतं असेल? Here it is covered by connective tissue capsule. Suppose these are the cancerous cell. या कॅन्सरच्या पेशी असतील. These cancerous cell covered by connective tissue capsule. Connective tissue capsule or sheath. त्याचे कॅप्सूल किंवा कोटिंग असतं, याला शीथ किंवा कॅप्सूल असं म्हणतो. त्याच्या आतमध्ये कॅन्सरच्या पेशी असतील. Here it does not covered by any connective tissue capsule or sheath. It does not cover by any connective tissue capsule. याच्यावरती कव्हरिंगच नसतं. सेल्स आर ओपन असतात. हा दुसरा महत्वाचा फरक किंवा डिफरन्स दिसून येईल. थर्ड, तिसरा, या ठिकाणी पेशी आत आहेत आणि कव्हरिंग आहे, म्हणजे काय होईल? हिअर सच अ टाइप ऑफ cancerous cell does not come out from this capsule. ह्या कॅप्सूलच्या बाहेर येऊ शकत नाहीत. Here these cancerous cell does not come out from this cell. This is the third point. इथं मात्र काय होईल? कव्हरच नाही. Hence these cells spread everywhere throughout in body. या पेशींना असं वरती कव्हरिंग नाही, मर्यादाच नाही. त्यामुळे या पेशी अख्ख्या बॉडीमध्ये कुठेही कशाही पसरतील. त्यांना बाहेरून कोणतंही कुंपणच नाही. Hence they are spread everywhere throughout in body. हे अत्यंत महत्वाचं टिपिकल कॅरेक्टर असेल. Then fourth, here cells are differentiated. Cells are differentiated means
इमिजिएटली आयडेंटिफाय. पेशी कॅप्सूलच्या आतमध्ये असतात, इझिली आयडेंटिफाय होतात, लगेच ओळखू येतात. हेन्स कॉल्ड एज ए सेल्स आर डिफरन्शिएटेड. कारण अवर बॉडी इज मेड अप ऑफ सेल, पूर्ण शरीर पेशींनी बनलेले आहे. त्यात पुन्हा कॅन्सरच्या पेशी कशा ओळखायच्या, तर कॅप्सूलच्या आतमध्ये ज्या पेशी असतील त्या कॅन्सरच्या पेशी असतील. हेन्स इन दिस टाइप ऑफ कॅन्सर सेल्स आर डिफरन्शिएटेड, लगेच आयडेंटिफाय होतात, ओळखू येतात. इथं आपण आत्ताचा पॉइंट पाहिलेला होता, दीज सेल्स स्प्रेड एव्हरीवेअर थ्रूआउट इन बॉडी. पूर्ण शरीरभर त्या कुठेही पसरतील. साहजिकच इतर बॉडीतल्या पेशींच्या मध्ये त्या मिक्स होतील, त्यामुळे इझिली आयडेंटिफाय होणार नाहीत, ओळखू येणार नाहीत. हेन्स सेल्स आर अनडिफरन्शिएटेड. इथं डिफरन्शिएटेड म्हटलं इथं काय म्हणणार, सेल्स आर अनडिफरन्शिएटेड, ओळखू न येणाऱ्या, बॉडीमध्ये सर्वत्र मिक्स होणाऱ्या पेशी इथं असतील. द नेक्स्ट हिअर, hence here it remove by surgical method. It remove by surgical method. एवढी ही कॅप्सूलच्या आतमध्ये पेशी आहे, अख्ख्या कॅप्सूल सहित टिश्यू नॉट, तेवढी गाठ ऑपरेशन बाजूला काढता येते. It remove with the help of surgical method. ही अख्खी टिश्यू नॉट कॅप्सूल सहित बाहेर काढता येते. याचा अर्थ हा बरा होणारा आजार आहे. Here cells are spread everywhere throughout in body. There is not any tissue capsule. कनेक्टिव्ह टिश्यूचं कॅप्सूलच नाही. पेशी पूर्ण बॉडी मध्ये फिरतायत. सेल्स आर हिअर अनडिफरन्शिएटेड. अशा जर असतील तर या ठिकाणी इट कांट रिमूव्ह विथ द हेल्प ऑफ सर्जिकल मेथड. बॉडीमध्ये त्या पेशी मिक्स आहेत, कोणत्या कशा ओळखणार, त्या पेशी आपण बाजूला कशा काढणार, ऑपरेशन कसं करणार, या पद्धतीचं हे एक क्लिष्ट असा आजार असेल. या पद्धतीचा इथं हा प्रकार दिसून येईल. मग हा जर रिमूव्ह होऊ शकतो, हेन्स इट डज नॉट फेटल. फेटल मीन्स इथं डेंजरस, म्हणजे तसा हा काय प्राणघातक नाही, हा बरा होणार आहे. कारण अख्खा कॅन्सरची गाठ बाजूला जर काढली बॉडीतून तर पूर्ण तो पेशंट अख्खा 100% कव्हर अप होतो, बरा होतो. म्हणजे हा बरा होणारा आजार आहे. हेन्स इट डज नॉट फेटल, इट इज नॉट डेंजरस. इथं मात्र पेशीच ओळखू येत नाहीत, बॉडीतल्या इतर पेशीमध्ये त्या मिक्स होतात आणि सतत व्याख्येनुसार ॲबनॉर्मल, अनकंट्रोल अँड कंटिन्युअस डिव्हिजन अँड ग्रोथ ऑफ सेल टेक्स प्लेस. सतत त्यांची वाढ होते, सतत त्यांची संख्या वाढते, कारण नसताना बॉडीमध्ये ते होत राहतं. आणि म्हणून हा कधीही ऑपरेशननं त्या पेशी बाजूला काढू शकत नाही. हे बरा न होणारा आजार आहे. हेन्स इट इज फेटल ऑर डेंजरस. हा मात्र प्रकार प्राणघातक आहे. 100% तो पेशंट लवकरात लवकर मारणार याची गॅरंटी देणारा हा प्रकार आहे मॅलिग्नंट. मग याचं एक्झाम्पल द्यावं लागेल. ह्या बेनिगनचं एक्झाम्पल काय देणार तुम्ही? ब्रेन ट्यूमर, ब्रिस्ट ट्यूमर. ब्रिस्टला किंवा ब्रेनला छोटीशी गाठ आली तर त्या प्रकारचा जो असेल तो बेनिगन असेल. तेवढीच गाठ ऑपरेशन रिमूव्ह करता येते, तो पेशंट बरा होईल. पण इथं मात्र एक्झाम्पल प्रॉपर कोणता देता येईल? ब्लड कॅन्सर. ब्लड मध्ये कारण नसताना पेशींची संख्या वाढेल,
नको असलेल्या पेशी वाढतील आणि त्या पेशी ओळखू येणार नाहीत, त्या बाहेर काढता येणार नाहीत आणि साहजिकच इट लीड्स टू कंपल्सरी डेथ. त्याचा परिणाम त्या व्यक्तीचा मृत्यू अटळ असेल. या पद्धतीचा हा दोन एक्झाम्पल पण प्रॉपर देता आलं पाहिजे. याचं ब्लड कॅन्सर, याचं काय देणार तुम्ही, तर ब्रेन ट्यूमर और ब्रेस्ट ट्यूमर. इज इट क्लिअर these two types? First one is benign and second one is malignant. These two types totally depend upon the spreading nature. त्याची लागण शेजारच्या अवयवाला होते का न होते याच्यावरून हे प्रकार आहेत. Then second here there are another 4 to 5 types. अजून वेगळे 4 ते 5 प्रकार पडतात. These types are depending upon the tissue origin. बॉडीतल्या कोणत्या अवयवाला हा आजार होतो त्याच्यानुसार पुन्हा 4 ते 5 प्रकार पडतील. Here we see one by one. First about carcinomas. Carcinomas. Here it is the first most important type of cancer. It is near about 85% of all types of cancer. कॅन्सरचे जेवढे प्रकार आहेत त्या सगळ्या प्रकारामध्ये 85% हाच कॅन्सर लोकांना झालेला दिसून येतो या प्रकाराचा. आणि म्हणून हा सर्वात महत्त्वाचा आहे कार्सिनोमास. हियर ऍक्च्युअली एक्झाम्पल प्रॉपर तुम्हाला देता आली पाहिजे. इट इज either ectodermal in origin or endodermal in origin. You know very well our body is made up of 3 primary germ layer: outer ectoderm, middle mesoderm, inner endoderm. Out of these 3 primary germ layer, ecto and endodermal in origin. म्हणजे या ठिकाणी बॉडीतल्या बाह्य अवयवांना किंवा बॉडीतल्या आतल्या अवयवांना हा कॅन्सरचा प्रकार झालेला दिसून येईल. याचं एक्झाम्पल हियर ब्रेन ट्यूमर, ब्रेस्ट ट्यूमर, स्किन कॅन्सर, लंग कॅन्सर. These are the 4 good example of this carcinomas. Again listen: brain tumor, breast tumor, skin cancer and lung cancer. These are the 4 good example of carcinomas. Then second, sarcomas. Sarcomas. Here it is only 1% of all total types of cancer. जेवढे कॅन्सरचे पेशंट असतील त्याच्यापैकी 1% फक्त या प्रकारचा कॅन्सर लोकांना झालेला दिसून येईल. इट इज रेअर. हियर इट इज मेसोडर्मल इन ओरिजिन. कारण हा पहिला कोणाकोणाला होतो, एक्टोडर्मल किंवा एंडोडर्मल. मग राहिला कोणता लेअर, मधला लेअर मेसोडर्मल इन ओरिजिन. मग बॉडीतला मेसोडर्म लेअर च्या पेशीपासून कोणते अवयव तयार होतात, तर हियर बोन, कार्टिलेज अँड मसल. बोनला कॅन्सर होणं, कार्टिलेज मीन्स फ्लेक्सिबल बोन, लवचिक हाड. एक्झाम्पल नोज, नाकामध्ये लवचिक हाड असतं, कानामध्ये असतं. इन बिटवीन फर्टिब्री, मणक्यांच्या 2 मणक्यांच्या मध्ये प्लेट असते. इट इज कार्टिलेजिनस इन नेचर. लवचिक हाड म्हणजे हाडाला, कार्टिलेजला आणि मसल्सला जो कॅन्सरचा प्रकार होतो याला काय म्हटलं जातं, सार्कोमास. देन हियर थर्ड टाइप कोणता असेल,
Here, lymphomas. Lymphomas. Here, lymphomas means abnormal production of lymphocyte. बॉडीतल्या लिम्फोसाइट नावाच्या ज्या पेशी असतील, abnormal production of lymphocyte, कारण नसताना लिम्फोसाइट नावाच्या पेशींची संख्या शरीरामध्ये वाढेल, त्या प्रकारचा जो कॅन्सर असेल त्याला लिम्फोमास असं म्हणायचं. अँड देन फोर्थ, ल्युकेमिया. Leukemia. Here, abnormal production of all types of WBC. WBC चे प्रमुख दोन प्रकार आहेत, ग्रॅन्युलोसाइट, अग्रॅन्युलोसाइट. आणि टोटल किती प्रकार आहेत? 5. देयर आर 5 टाइप्स. एकूण 5 प्रकार आहेत WBC चे, म्हणजे पांढऱ्या पेशीचे. सगळेच्या सगळे प्रकार, कारण नसताना WBCची संख्या वाढते, याला म्हणायचं ल्युकेमिया. एक्झाम्पल, ब्लड कॅन्सर. म्हणजे आपल्या रक्तामध्ये WBCचे एक ठराविक प्रमाण आहे, त्याच्यापेक्षा कारण नसताना WBCची संख्या वाढता कामा नये, आणि तेही सर्व प्रकारांची संख्या वाढता कामा नये. तशी जर कारण नसताना संख्या वाढली तर तो ब्लड कॅन्सर असेल, त्याला ल्युकेमिया असं म्हटलं जातं. And then last, fifth, adenomas. Adenomas. Adenomas means it is a cancer of gland. Gland म्हणजे ग्रंथी. मग ती थायरॉइड ग्लँड असेल किंवा पिट्युटरी ग्लँड असेल, बॉडीतल्या ज्या काही ग्रंथी असतात त्या ग्रंथींना जर कॅन्सर झाला तर या ठिकाणी तो कशामध्ये मोडतो? अडिनोमास कॅन्सर. These are the 5 most important types of cancer which is depend upon the tissue origin. शरीरातल्या कोणत्या भागाला कॅन्सर होतो त्याच्यानुसार हे प्रकार. आणि मगाशी आपण कशावरून प्रकार पाहिले? डिपेंडिंग अपॉन द स्प्रेडिंग नेचर. एका अवयवाला झालेला कॅन्सरचा प्रादुर्भाव शेजारच्या दुसऱ्या अवयवाला होतो का? होत असेल तर मॅलिग्नंट टाइप, नसेल तर बेनिगन टाइप. स्प्रेडिंग नेचर नुसार ते दोन प्रकार आहेत. हे बेसिकली तुम्हा सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. द नेक्स्ट पॉइंट हिअर, थर्ड पॉइंट, तिसरा पॉइंट कोणता असेल? या ठिकाणी कॉज ऑफ कॅन्सर, कॉजेस. कॅन्सर होण्याची कारण कोणते? हे फार महत्वाचा पॉइंट आहे. तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला, एक्झामला राईट ए शॉर्ट नोट ऑन 2 मार्काला आर्टिकल पडतं, कॉजेस ऑफ कॅन्सर किंवा सिम्पटम्स ऑफ कॅन्सर, या पद्धतीची छोटी छोटी आर्टिकल्स पडतात. आणि म्हणून या दृष्टिकोनातून हे फार महत्वाचं आहे. हिअर कॉजेस ऑफ कॅन्सर. फर्स्ट, हिअर ऍडिक्शन. फर्स्ट पॉइंट, ऍडिक्शन. एनी टाइप ऑफ ऍडिक्शन. ऍडिक्शनला मराठीत आपण काय म्हणतो? आहारी जाणं. मग या ठिकाणी शक्यतो तरुण मुलं कशाच्या आहारी जातात? तर व्यसनांच्या आहारी जातात. व्यसनांचे खूप प्रकार आहेत. अल्कोहोलिझम, सतत मद्यप्राशन करणे, सतत दारू पिणे. टोबॅको च्युइंग, सतत तंबाखू खाणं. बरोबर आहे. देन नेक्स्ट इयर स्मोकिंग, पाईप, बिडी, हुक्का, सिगारेट, चिलीम, या पद्धतीनं वेगवेगळे स्मोकिंगचे प्रकार आहेत.
आणि ते स्मोकिंग, चेन स्मोकर होणं, सतत स्मोकिंग करणं हे सुद्धा घातक आहे. म्हणजे अल्कोहोलिझम, टोबॅको च्युइंग, स्मोकिंग अँड ड्रग ॲडिक्शन. काही जण सतत ड्रग्ज घेतात, नार्कोटिक असतात, नशा येणारे ते ड्रग्ज असतात, बॉडीला त्याची सवय लागते आणि ह्या ॲडिक्शन मुळे कॅन्सर होण्याचा अत्यंत महत्वाचा धोका असलेला दिसून येईल. इव्हन दो जी मुलं स्टार गुटखा खातात, तोंडामध्ये सतत स्टार गुटखा असतं, इट इज हायली टॉक्सिक, अत्यंत विषारी असतं, हायली कॉन्सन्ट्रेटेड, तीव्र असतं. आतल्या बाजूनं गालाला छिद्र पडतात, इन्फेक्शन होतं, कुजतं, खराब होतं. इट लीड्स टू कॅन्सर. या पद्धतीनं स्टार गुटखा खाणाऱ्या मुलांची अवस्था होते. महिलांच्या मध्ये तंबाखू किंवा ज्याला आपण मराठीमध्ये मिश्री म्हणूया, ती या ठिकाणी आत दाढेमध्ये ठेवली जाते. आतल्या बाजूने ओठाला इन्फेक्शन होतं, बिकॉज निकोटीन लाईक केमिकल इज प्रेझेंट इन टोबॅको. निकोटीन नावाचा विषारी केमिकल किंवा द्रव्य असतं आणि त्याचं इन्फेक्शन होतं. इट लीड्स टू हिअर कॅन्सर आणि म्हणून आतल्या बाजूने ओठांना किंवा दाढेला कॅन्सर होतो. या पद्धतीनं कॅन्सर होण्याचे धोके ॲडिक्शन पासून असलेले आपल्याला दिसून येतील. Then next year, second, radiation. Radiation means example X-rays, ultraviolet rays, UV rays, as well as nuclear disaster. means आपण ज्या चाचण्या घेतो, आपण म्हणजे सायंटिस्ट, एक्झाम्पल आपण पोखरणची चाचणी म्हणूया, अणु टेस्ट घेतात, बरोबर आहे. मग या पद्धतीच्या जेव्हा टेस्ट घेतल्या जातात तेव्हा काय होतं, आयसोटोप्स ऑफ व्हेरियस एलिमेंट्स स्प्रेड थ्रूआउट इन अवर ॲटमॉस्फिअर दॅट कॅन बी डायरेक्टली अफेक्ट ऑन अवर बॉडी और स्किन. इट लीड्स टू कॅन्सर. त्याचा परिणाम व्यक्तींना कॅन्सर होतो. म्हणजे रेडिएशन सुद्धा घातक आहे. त्यात एक्सरे असेल, अल्ट्राव्हायोलेट रेज असेल किंवा न्यूक्लिअर डिझास्टर म्हणजे आयसोटोप ऑफ व्हेरियस एलिमेंट असेल, यानं सुद्धा आपल्या बॉडीला परिणाम होतो. कॅन्सर होण्याचे खूप धोके आहेत. हे दुसरं कारण असेल. देन थर्ड, केमिकल्स. कोणती केमिकल्स आहेत की त्याच्यामुळे कॅन्सर होण्याचा जास्त संभाव्य धोका येतो? तर कोणत्याही प्रकारचं केमिकल असो, केमिकलचा सातत्यानं आपल्या बॉडीशी संपर्क आला, इट लीड्स टू कॅन्सर. कॅन्सर हा होणारच. त्यातली त्यात विषारी कोणती आहेत, टॉक्सिक केमिकल कोणते आहेत? तर बेन्झीन. देन हिअर पेस्टिसाइड्स, जी विषारी औषधाची फवारणी करतो ते कीटकांना मारण्यासाठी. इट इज व्हेरी टॉक्सिक. ते प्रचंड तीव्र असतं, कॉन्सन्ट्रेटेड असतं, विषारी असतं आणि त्याचा परिणाम कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे बेन्झीन, देन हिअर पेस्टिसाइड्स, देन आर्सेनिक, लेड, मर्क्युरी, अस्बेस्टॉस, पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स, कॅडमियम, क्रोमियम, या पद्धतीची विषारी द्रव्य किंवा केमिकल सबस्टन्स कॉज कॅन्सर टू अवर बॉडी. इतके हे वेगवेगळे केमिकल्स आहेत की ज्याच्यामुळे आपल्या बॉडीला कॅन्सर होतो. देन फोर्थ, डाईट. आपला रोजचा आहार एकदम चांगला आहे. आपण काय खातो? चपाती असेल, भाकरी असेल, पोळी असेल, आमटी असेल, या पद्धतीचा साधा आहार खातो किंवा फळं असतील, दूध असतील, पालेभाज्या असतील, हा आपला रोजचा दैनंदिन आहार आहे. हाच उत्तम आणि सकस आहार आहे. त्याच्यामध्ये आपण फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, मिल्क, एग
या पद्धतीचे आहार एकदम उत्तम आहेत, किंवा मोड आलेली कडधान्य. पण अलीकडं खाण्याची स्टाईल बदललेली आहे. हिअर यूज ऑफ सिंथेटिक फूड मीन्स केमिकली प्रिपेअर्ड फूड्स, ज्याच्यामध्ये केमिकलचा जास्त यूज केलेला आहे, अशा पद्धतीचं आपण अन्न खातोय. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं म्हणजे पिझ्झा, बर्गर, बरंच काहीतरी त्याच्यामध्ये टाकलेलं असतं, वेगवेगळ्या पावडर, वेगवेगळ्या केमिकल सगळं त्याच्यामध्ये टाकलेलं असतं. कलर येण्यासाठी त्याच्यामध्ये कलर पावडर टाकलेले असते, म्हणजे कलर्ड फूड, सिंथेटिक फूड, चमचमीत स्पायसी फूड. या पद्धतीचं जर रोज खात गेलो आपण, इट लीड्स टू डेथ और कॅन्सर होण्याचा जास्त धोका असतो. इव्हन दो बीफ म्हणजे मोठे प्राणी असतात, त्यांचं मांस सतत खाण्यात जर आलं, किंवा स्मोक्ड फिश, या पद्धतीचं फॅटी फूड, चरबीयुक्त तेलयुक्त अन्न, जास्त तेल स्पायसी खाल्ल्यामुळे सुद्धा कॅन्सर होण्याचा धोका असतो. त्यामुळे आपला रोजचा घरचा आहार उत्तम आहार आहे. आता मी जे बोललो त्या प्रकारचा आपला आहार असता कामा नये. म्हणजे कोणता? सिंथेटिक फूड, स्पायसी फूड, कलर्ड फूड, स्मोक्ड फिश, बीफ, फॅटी फूड, या पद्धतीचं कोणतंही अन्न आपण रोज सातत्यानं खाता कामा नये. हे डाईट इट कॉज हिअर कॅन्सर. द नेक्स्ट 5 व्हायरस. Hepatitis B virus cause cancer of liver. यकृताचा कॅन्सर झालेला दिसून येईल, हेपॅटिटिस बी व्हायरस. and then hepatitis B virus it cause cancer of cervix. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा जो पार्ट आहे सर्विक्स, त्या ठिकाणी या व्हायरसनं कॅन्सर होतो. आणि लिव्हर तर मेल फिमेल दोघांनाही असेल. साहजिकच हे दोन व्हायरस, हेपॅटिटिस बी व्हायरस कॉज लिव्हर कॅन्सर आणि हेपॅटिटिस बी व्हायरस कॉज कॅन्सर ऑफ सर्विक्स. म्हणजे व्हायरस मुळे सुद्धा झालेलं दिसून येईल. द नेक्स्ट जेनेटिक और जीन. Mutation means sudden and abrupt change takes place in an organism or any body part. अचानक जीन मध्ये काहीतरी बदल होणं, क्रोमोझोम मध्ये बदल होणं, बॉडी मध्ये काहीतरी वेगळा बदल होणं. It is due to mutation. It leads to also cancer. जीन मध्ये अचानक काहीतरी असा विकृत बदल झाला, abnormal change. Here यामुळे सुद्धा कॅन्सर होतो. म्हणजे हे सर्वात महत्वाचे कॉजेस आहेत. आणि लास्ट पोल्युशन ज्याला सतत आपलं मग एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल, लँड पोल्युशन असेल, एनी टाइप ऑफ पोल्युशन कॉज हिअर कॅन्सर. कोणत्याही प्रकारचं जर पोल्युशन झालं तरी सुद्धा त्याच्यामुळे कॅन्सरचा धोका आहे. दीज आर द कॉजेस ऑफ कॅन्सर. देन हिअर नेक्स्ट पॉइंट सिम्पटम्स. सिम्पटम्स म्हणजे लक्षण. हे पॉइंट्स मी मुद्दाम लिहून ठेवलेले आहेत. का? पुढे प्रिव्हेंटिव्ह मेजर आणि कंट्रोल मेजर पाहत असताना हेच पॉइंट्स ओळीनं आपल्याला डिस्कस करावे लागणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी जाणीवपूर्वक टायटल्स मी ठेवलेली आहेत. मग आता सिम्पटम्स, लक्षण अगोदर बघूया. पहिलं लक्षण कोणतं असेल? तर डेव्हलपमेंट ऑफ लंप. or hard part, tissue not like structure on our body.
त्याच्यावरती छोटीशी गाठ येणं, कॅन्सरचा मास, कॅन्सरच्या पेशींचा असा मास तयार होणं. जसं की आपण कोणाचा प्रकार पाहिला, बेनिगन, आणि त्याच्या भोवती काय असतं या ठिकाणी, कॅप्सूल. असं गाठ तयार होणं. मग तो ब्रेन ट्यूमर असेल, ब्रेस्ट ट्यूमर असेल, बॉडीतल्या कोणत्याही अवयवाला अशी एक गाठ तयार होणं, याला म्हटलं जातं डेव्हलपमेंट ऑफ लंप ऑन अवर बॉडी. दिस इज द फर्स्ट सिम्पटम ऑर ज्याला आपण लक्षण म्हणतो. देन सेकंड, हिअर चेंज इन व्हॉइस. चेंज इन व्हॉइस. चेंज इन व्हॉइस म्हणजे तुमचं इंग्लिशचं ग्रामर नाही. ग्रामर मध्ये असतं पहा इंग्लिशच्या चेंज इन व्हॉइस, त्या अर्थानं नाही. इथं घशाच्या रिलेटेड, कंठाच्या रिलेटेड आवाजामध्ये काहीतरी वेगळाच बदल होणं. रोजचा नियमित आपला जो आवाज असतो तसा राहत नाही. एक वेगळ्याच प्रकारचा आवाजात बदल होतो. या ठिकाणी याला चेंज इन व्हॉइस असं म्हणतो. देन थर्ड, असं का होतं तर त्याच्यामध्ये पुन्हा वेगळी कॅरेक्टर्स आहेत. या ठिकाणी नेक्स्ट सिम्पटम, इनडायजेशन. इनडायजेशन, अपचन होणं. डिफिकल्टी इन स्वॉलोइंग, गिळताना त्रास होणं. कारण घशाच्या त्या ठिकाणी इन्फेक्शन झालंय, त्यामुळे गिळताना त्रास होणार हे नक्की. आणि म्हणून तर आवाजात बदल होतो, कारण घसा दुखतो. तो दुखू नये याची काळजी घेतो आणि मग आवाज काढतो. साहजिकच आवाजात बदल होतो. म्हणजे डिफिकल्टी इन स्वॉलोइंग, गिळताना त्रास होणं, चेंज इन व्हॉइस, देन इनडायजेशन, अपचन होणं, देन डेव्हलपमेंट ऑफ हार्ट और टिश्यू नॉट और लंप ऑन अवर बॉडी, हे महत्वाचे असतील. देन हिअर ॲबनॉर्मल ब्लीडिंग, कारण नसताना रक्तस्राव होईल. हिअर इन फिमेल ॲट द टाइम ऑफ हिअर फर्स्ट 4 days ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. फिमेल मध्ये ब्लीडिंग फेज मध्ये कारण नसताना जास्त रक्तस्राव होणं, किंवा मेल असो किंवा फिमेल असो, बॉडीमध्ये कारण नसताना ॲबनॉर्मल ब्लीडिंग होतं. कधी कधी उलटी येणं, रक्ताच्या उलट्या येणं, रक्ताच्या गाठी गाठी अशा उलट्या येणं, ओमिटिंग ऑफ ब्लड. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर और सिम्पटम ऑफ दिस कॅन्सर. हे सर्वात महत्वाचं लक्षण आहे. एसोवर डज नॉट हील. बॉडीतली कोणतीही जखम असेल तर शक्यतो ती बरी होत नाही. सेम लाईक डायबिटीस पेशंट. डायबिटीसच्या पेशंटचा जसं जखम बरी होत नाही, त्या पद्धतीनं कोणताही आजार असेल, जखम असेल, तर इथं सुद्धा शक्यतो बरी होत नाही. या पद्धतीनं वॉर्निंग साइन्स ऑफ कॅन्सर आहेत. म्हणजे कॅन्सर झालेला आहे किंवा होत आहे, हे वॉर्निंग साइन्स आहेत, सिम्पटम्स आहेत कॅन्सरची. ही बेसिकली सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स, प्रिव्हेंटिव्ह मेजर और कंट्रोल मेजर. प्रिव्हेंटिव्ह मेजर, और कंट्रोल. प्रिव्हेंटिव्ह और कंट्रोल मेजर, हा कॅन्सर बरा कसा करणार किंवा होऊ नये म्हणून घेतलेली दक्षता. शक्यतो कोणताही आजार होऊ नये म्हणून दक्षता घेणं गरजेचं आहे. त्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर असं म्हटलं जातं. आणि कंट्रोल म्हणजे आजार झाल्यानंतर घेतलेली ट्रीटमेंट, त्याला कंट्रोल मेजर म्हणायचं. मग प्रिव्हेंटिव्ह मेजर मध्ये हे सगळे पॉइंट्स आले. एकदम एका वाक्यात सांगतो, पुन्हा डिस्कस करण्याची गरज नाही. सगळेच्या सगळे पॉइंट्स मी एका वाक्यात सांगतो. ह्या सगळ्याला पुढं एकच शब्द लावायचा, अवॉइड. अवॉइड म्हणजे टाळणे, टाळणे. काय
अवॉइड ॲडिक्शन. याचा अर्थ दैनंदिन जीवनात व्यवहारात आपण अल्कोहोलिझम टाळायचं, स्मोकिंग टाळायचं, टोबॅको च्युइंग टाळायचं, ड्रग ॲडिक्शन टाळायचं, थोडक्यात निर्व्यसनी बनायचं. हे उत्तम प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. दुसरं काय सांगणार, अवॉइड कंटिन्युअस एक्सपोजर ऑफ रेडिएशन. आपल्या बॉडीचा कोणत्याही रेडिएशनशी डायरेक्ट संबंध येऊन द्यायचा नाही. मग तो एक्सरे असेल, अल्ट्राव्हायोलेट रेज असेल किंवा न्यूक्लिअर डिझास्टर असेल, याचा आणि आपल्या बॉडीचा डायरेक्ट संबंध येऊन द्यायचा नाही. अवॉइड. थर्ड, अवॉइड डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ केमिकल. केमिकलचा ना आपल्या बॉडीचा शक्यतो संबंध येणार नाही याची दक्षता घेणं. देन अवॉइड which type of diet? Synthetic diet, fatty diet, colored food, beef, smoked food. या पद्धतीचं वेगळं असलं अन्न, चमचमीत वगैरे तेलकट जास्त खात बसायचं नाही, ते टाळायचं. Then here avoid our body to exposure with virus. Hepatitis B virus म्हणजे हेपॅटायटिसचा इन्फेक्शन होता कामा नये, किंवा वैयक्तिक स्वच्छता, हायजेनिक राहायचं म्हणजे इथं ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे कॅन्सर ऑफ सर्व्हिक्स होणार नाही. सतत आपण स्वच्छ राहायचं म्हणजे व्हायरस आपल्या बॉडीवरती अटॅक करणार नाही. केलाच तरी तो लवकरात लवकर तो मरेल. या पद्धतीनं इथं आपण हायजेनिक असणं गरजेचं आहे. हे असेल. अँड अवॉइड पोल्युशन. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ असला पाहिजे. एअर, वॉटर, लँड कोणत्याही प्रकारचं पोल्युशन होता कामा नये, त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. असं जर आपण केलं तर कॅन्सरचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होईल. दॅट इज नथिंग बट प्रिव्हेंटिव्ह मेजर. आता कंट्रोल मेजर. तरी सुद्धा कॅन्सर झाला तर काय करायचं, तर पहिला प्रकार जो आपण पाहिला होता बेनिगन टिश्यू नॉट, अशी जर गाठ असेल दॅट कॅन बी रिमूव्ह विथ द हेल्प ऑफ ऑपरेशन और सर्जिकल मेथड. ऑपरेशन किंवा सर्जिकल मेथडनं ती गाठ बाहेर काढता येते. सच टाइप ऑफ कॅन्सर इज 100% क्युअर. 100% बरा होतो म्हणजे सर्जिकल मेथड. सेकंड काय सांगता येईल, केमिकल मेथड. अशी काही केमिकल ड्रग्ज, औषधं, गोळ्या, इंजेक्शन्स असतात की त्यानं कॅन्सरच्या पेशी मारल्या जातात, म्हणजे किमोथेरपी करावी लागेल. नेक्स्ट अजून काय करावं लागेल, रेडिएशन थेरपी म्हणजे एक्सरेज असतील, अल्ट्राव्हायोलेट रेज असतील, कोबाल्ट 60 या पद्धतीची एक रेडिओ ऍक्टिव्ह मेथड आहे. ती जर अप्लाय केली तर कॅन्सर बरा होण्यास मदत होते. म्हणजे कोबाल्ट 60 नावाची रेडिओ ऍक्टिव्ह रेडिएशन मेथड आहे किंवा एक्सरेज असेल, या पद्धतीने सुद्धा कॅन्सरच्या पेशी मारल्या जातात, बरा होण्यास मदत होते. म्हणजे सर्जिकल मेथड, किमोथेरपी, रेडिओथेरपी, मिक्सड थेरपी, ह्या सगळ्या थेरपी एकत्रित मिक्स सुद्धा अप्लाय केल्या जातात या पद्धतीने. आणि सर्वात शेवटचं एखादं ज्याला आपण औषध म्हणूया, here extract is prepared from here पेरिव्हिंकल प्लांट. सदाफुली. सदाफुलीचं छोटंसं झाड असतं, रोपटं, त्याला फुलं येतात. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, वर्षभरात कोणत्या वेळी जरी त्या झाडाला पाहिलं तरी फुल दिसतं, ती सदाफुली. इंग्लिश मध्ये त्याला पेरिव्हिंकल प्लांट असं म्हटलं जातं. त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढल्यानंतर त्याच्यामध्ये जे औषध असतं, फिनक्रिस्टाइन अँड व्हिनब्लास्टिन. हियर फिनक्रिस्टाइन and vinblastine. These are the two
antibiotic drugs which use against treatment of cancer. कॅन्सर जर बरा करायचा असेल तर विनक्रिस्टाइन आणि विनब्लास्टिन ही दोन औषधं सदाफुलीपासून तयार केली जातात आणि त्याचा कॅन्सर बरा करण्यासाठी उपयोग केला जातो. आय होप यू अंडरस्टँड अबाउट द टोटल concept of this cancer disease. Thank you.